अरे ह्या काय मी काढलं असते केर. आई काय करशील एकटीनेस? तर सरिता पण काय करू नाही. अरे माझी कंबर अजून मोडलेली नाही. हा काढते मी नंतर. दे हे सर दे झाडू. घे तू चाय खाऊन घे. अरे असं काय बसून खा ना. बरा काय खाऊ देऊ काय तुका? नको नंतर भाकरी खाते. त्यामुळं यापुढे जी पावलं उचलाल ती सावधगिरीने उचला. ही या घराची कागदपत्र आहेत, सांभाळून ठेवा. खरं म्हणजे यासाठीच मी आलो होतो. अर्थात बोलणंही महत्वाचं होत असतं. येतो मी. फैसली चाय गोड लागू लागली की काय आता? अगं गोड चालत नाही मला, माहित नाही तुला? होय काय? मग काय आता कडूनिम टाकून चाय देता की काय ती? म्हणून थैसर गेला होतास. सरिता तुला कळत नाही, लहान आहेस तू. त्या असा आरडाओरडा करण्यापेक्षा स्वतःची काळजी घे. हा फार त्रास करून घेऊ नको. येतो मी. काय जादू करता बया काय माहिती. नाही ऐकून घेता म्हणून तोंडाक येत बोला नको. माका कळता काय करायचं आणि काय नाही करायचं. आता काल काय म्हणाले मी? उपाय वयवा सापडलो माका तिचा तोंड बंद करूचा रामबाण उपाय. आता माका तुमच्या सल्ल्याची गरज नाही. माका कळता कुठं अडकायचं आणि कशापासून सुटका करून घ्यायची ती. मंगळसूत्र पेढीवर नव्हतं. काय? अहो नव्हता म्हणजे के बाय हरवला नाही की काय? अरे बोलत किती नाही तू? अण्णांनी मंगळसूत्र घेऊन गेले म्हणान सांगितलं. काय ह्यांनी नेल्यानी मंगळसूत्र? होय. काय करताय अण्णा? जीव घेण्याचा विचार आहे की काय? नाही, कला आहे तुमच्याकडे. ज्याचा जीव घेता त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की त्याचा जीव जातोय म्हणून. जीव घ्यायचं होतंय, जीव लावलंही नसते. मग काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. मला काय हवंय हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे अण्णा. डोळे बंद कर. अण्णा मंगळसूत्र? तुका वया होता ना मंगळसूत्र? असं मंगळसूत्र तर मी सुद्धा आणू शकते, पण हे मंगळसूत्र तुम्ही माझ्या गळ्यात घालायचं, ते सुद्धा लग्नाच्या दिवशी. तो दिवस नक्की येईल जेव्हा या मंगळसूत्र घालून तू सगळीकडे मिरवशील. कधी? लवकरच.
इतक्या सहजासहजीत या मंगळसूत्राचा हक्क तुम्ही दुसऱ्या कोणाक देऊ शकणारच नाही. काय करू? अगो देवापुढे नेऊन ठेव. हा होय होय. वय नाय हेतलो रोज एक एक लाडू खात जा. पौष्टिक असतात ते. गुरुवारपणात चांगले. होय. नुसतं वय नाय नंतर वासाक सुद्धा येऊची नाहीस तू. मी ना दत्ताकच सांगते तुका एक एक लाडू रोज भरवू. हसतस काय? आहे लग्नाचे एक घास भरवताना हिनी आधी सगळीकडे बघितला नाही कोण कोण बघता आणि मग जो घास होतो ना तो खाली. लवकर ये. आणि हा आता हे लाडू कसे होतं ते मला कळव. हा अगं ते मी फोन करेन आणि विचारेन तिला. हा नक्की सांगेन. बरं मी आता येतो. हा पोस्टात जाऊन येतो. हा सरिता अगं असं काय हेतला एक लाडू खा. आय नको मी आपलं मगे खाते. अगो खा गो. अगे आत्ताच खा. बर. खा. कसा झाला तो सांग मका. आवडलो. त्यांचा पत्ता बदललाय. तुमका माहिती आहे काय? हो मग त्यांना सांगशात हय पत्र घेऊन जावा. हो. नाही तर एक काम करता का तुम्ही ती पत्र माझ्याजवळ द्या मी देईन त्यांना. मग थांबा मग त्यांना खेप कशा घेऊन येतोय. ठीक आहे. त्यांच्या मुलीची आहेत. बाहेर शिकाक असता काय? हो हो. बरं चला येतो. बच्ची काकी जा माका पटला नाही ना तर आम्ही बोलते. हा ती बाई आपलं एकटं आयुष्य जगता तर तिका जगू देवा ना आणि तुम्ही तुमचं आयुष्य जगा. ती आणि वाड्यातली माणसं काय तर बघून घेते. तू काय तिका त्रास देऊ जाऊ नको. हा तुका लय पुळको अरे तिचो. आ असलो तरी तू काय करणारस. हा जा बरोबर असा त्याच्या बाजून मी बोलते. हा ठेव हात लावू नको माझ्या चाय. निघायस ना तिच्याकडे जाऊन खाजा चाय. निघ. हा वय वय जाते जाते. काही एक नको तुझी चाय माका. जा. त्या मेल्यावर पण त्या हाडळीन जादू केल्या ना. माका शिकवता मेलो ते इले की त्यांका देतोय मरता. काय म्हटलंस? लग्न कोणत्या? माधव आता चुकून मी नाही नाही काय बोलतोस तू हे? काय काय लग्न काय बोललास? माधव हळू हळू हळू. अरे कोणा बोलू नको तू. अण्णांका जर कळला ना तर माझी तर वाटच लागेल. हा अरे चोंट्या काय चाललंय सांगशील का नीट? हळू माधवा हळू. पाटणकर बाई आणि अण्णांचा लग्न. चोंट्या अरे सांग हे खोटं आहे म्हणून. अरे अरे बाबा चोंट्या! अरे ह्या वरवरचा कळला माका. हा वरवरचा कळला माधवा. पण पाटणकर बाई तयारीत सुद्धा लागले. पण काय खात्री देता येत. हे सगळं चुकीचं वाटत असेल पण मला जे करायचंय ते मी करणारच आहे. तुझ्या वडिलांनी माझे सगळे परतीचे डोर कापलेत. त्यामुळे आता माझ्या नशिबात जे आहे ना त्याचा योग्य वापर करणार आहे मी. आणि या सगळ्यात माझ्या मुलीला त्रास होईल. तिला माझ्यापासून लांब राहावं लागेल. पण जेव्हा योग्य वेळ येईल ना तेव्हा सगळी सुख तिच्या पायाशी असतील. त्यामुळे माझ्या मुलीची काळजी तू करायला नकोस. चला हवा होता दे त्याला. अरे खा दोघांनी खा. घेवा दोघांनी घेवा सगळा. हा मग हे धाकलो येत ते का पण देवा. अगं तू का वय तर तू पण घे. जा माका नको. चाय तेनू मी देते या तुमका. झिलांका देव त्यांची हाऊस असा. आहे ऐकतोस ना. घे तू घे. हा तुझी आवस असा ना.
मी तुमका घेऊन येते आणखी. आहे नको. हे बघ माधव, मी हे काही मुद्दाम केलेलं नाहीये. अरे माझा नाईलाज होता. पण त्याची झळ आमच्या घराला लागते ना. आणि मी तुम्हाला आधी पण बजावलंय, जर माझ्या घरावर काही येत असेल ना तर या घराचा थोरला मुलगा या नात्याने मी शांत बसणार नाही. मग मला सांग, माझ्याकडे दुसरा काय पर्याय? तुमचे पर्याय आणि तुमचे मार्ग निवडायला तुम्ही समर्थ आहात. पण गरज पडली ना तर त्या मार्गात सगळी सहानुभूती आणि सगळी माणुसकी बाजूला ठेवून मी आड येईन, हे लक्षात असू द्या. हॅलो माधव, समजून सहज समजणाऱ्यातल्या नाही आहेत त्या. पण मला सांगा, तुम्हाला अचानक त्यांनी मानसिक त्रास का दिला? त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं आणि म्हणूनच त्या वाड्यावर येऊन राहत होत्या. पण त्यांचं वागणं वाड्यातल्या माणसांना आवडलं नाही, मग काढलं घरातून. अहो, त्यांचा मुलगाही तसाच होता. आता अशा माणसांचं वागणं आपण कसं काय सांगू शकतो ना. मला बाई भीती वाटते अशा माणसांची. अहो, भर रस्त्यात शेण टाकलं, उद्या जीव घेतील. तुम्ही सुरक्षित आहात, काळजी करू नका. हा, पण त्यांच्या वाट्याला गेला नाही तर बरं होईल. अहो, मी कशाला जाऊ त्यांच्या वाटेला. पण तुम्ही म्हणताय तर घेईन मी काळजी. मी काय म्हणते, तुमचं कार्ड आहे का? नाही म्हणजे कधी मदत लागली तर फोन करेन मी तुम्हाला. चालेल ना तुम्हाला? थँक्यू. येतो. चला रणदीप. हा, मी घेतो सया. पण हे बघ, तुला थोडी जमीन सोडावी लागेल. का? एक मिनिट. अरे का म्हणजे काय? मी तुला जर एवढी माणुसकी दाखवतोय तर तुला माझ्यासाठी थोडी माणुसकी दाखवता येणार नाही? मग आलं ना लक्षात? हा, बाकी सगळं माझ्यावर सोड. हे बघ, मला आता बोलायला वेळ नाही. आपण सगळं कोर्टात बोलू. हा, ठेव आता. हा, अण्णा उभा का? बस किचन. नको, चहा घे. नको. माझ्याकडे तुका काय वाटला? अण्णाने एक दळी तरी झालो. तुझ्या खिशातलं पैसे नको माका. पैसो हा माझ्याकडे. जमीन जुमलो हा, विकून टाकतो जमीन जुमलो. माका पैसे वय. आजवर तुका एवढं दिलंय, तू माका शहाणपणा शिकवतस? हा, तुझा घर माझ्या जीवावर चालता, लक्षात आला ना? अरे अण्णा, चुकलं माझं, चुकलं. मी तुझ्या काळजीपोटी बोलत होतो, तुझा मित्र म्हणून बोलत होतो. पण तुला कळत नाहीये तू स्वतःचं किती नुकसान करून घेतोयस. ठीक आहे, तुला हवेत ना, देतो मी पैसे. हे घे. घरात होते तेवढे सगळे आणले, घेऊन जा. आणखी लागले तर सांग. स्वतःला घाण ठेवून आणून देतो, पण मित्रत्वाला कमी पडणार नाही. घे. तो रस्ता तुम्हाला चुकीचा वाटत असेल, पण शेवटी हा रस्ता मला जिथे घेऊन जाणार आहे ना, त्यातच आपल्या सुषमाचं भलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आता असा विचार करा की मी सगळं जे काही करतेय ते फक्त आपल्या सुषमाच्या सुखासाठी आहे. अण्णा,
कसे दिसाल ना तुम्ही लग्नात? मला ना तुम्हाला नवरदेवाच्या रूपात बघायचंय. म्हणजे वय झालं असलं तरी तुमचा रुबाब तरुणांना लाजवेल असा आहे. मुंडावळ्या, बाशिंग, सुटाबुटात उभं राहायचं अण्णा. आपलं लग्न सगळ्यांनी बघत राहिलं पाहिजे. येळ येईल तेव्हा बघू काय काय होता. आणि इंदू काकीचा सुद्धा मी हात जोडते तुमच्या समोर. निर्णय बदलायो. हा, तुमका अण्णांचो बदलो घेऊचो हा ना, घेवा ना, पण खयच्या तरी वेगळ्या मार्गाने. आणि मी असे ना तुमच्या सोबत, होय, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. पण पाटणकर बहिणू एकदा विचार करा. हा, माझा निर्णय झालाय. आणि चल आता, मला खूप उशीर होतोय. लग्नाची खूप खरेदी बाकी आहे. चल. काय सुरू आहे हे? आणि दुसऱ्याच्या दाराच्या कड्या वाजवायला कसला आनंद मिळतोय तुला? मस्ती करायला दुसरं घर नाही मिळालंय का? हा, अगं स्वतःच्या दाराच्या कड्या मोडायच्या ना. बघतेस काय? चल चल, तू तुझ्या आई बापांच्या समोर ना तुझ्या तंगडाच मोडून ठेवते. हे माझंच घर आहे. आणि आई कुठे आहे माझी? कोण तुझी आई? इथे राहते. हेच आमचं घर आहे. तुझी आई इथे राहत असेल, पण आता आम्ही इथे राहतोय. माझी आई कुठे राहते? आम्हाला नाही माहिती. बघ कुठे गेली आहे ती. कुठून कुठून येत आहेत कोण जाणे. हीच आपलं डोकं खायतात. काका, माझ्या आईला बघितलं का? माझी आई कुठे राहते? नाही ना, मी नाही बघू. काका, माझ्या आईला बघितलं का? आग लागू दे तिच्या तोंडा. वच्छी, अगो तिचा काय होता तर होऊच आहे. तिची कर्मा तिच्या वांगडा. हा, तू किती गेलं शेण पासूक तिच्या तोंडाक? नाहीतर काय करू? आरती ओवाळू? अहो, सगळा स्वतःच्या मुठीत ठेवू बघता. इंदू खंबीर रावला नसता तर आता वाड्यात पाटणकरीन बाई मिरवली असती. फक्त आपल्या कुबा पण केला नसता. नाही ना झाला तसा. मग किती त्रास करून घेतात स्वतः. माका नाही होईत कसला त्रास. मी नाही स्वस्त बसूच. मी खंबीर असय. तुमका जर त्रास होईत असत ना तर लक्ष देऊ नको. मग बस बडबडत. मी जातोय. काय जातास? काय तोंड घेऊन जात नाही होय? येईन परत. कित्याक जाशाल तोंड घेऊन? मी असं आहे ना जिता. आता येतील गिळू. जेवण करू घेते. सुषमा, गो बाय ये. आते गो ये. ये गो बाय ये. ये बस. माझ्या आईला असं तुम्ही वाईट आहात. झोमला तुका? अगो खरा आता झोमताच माणसात. हे सगळं खोटं आहे. खोटं आहे सगळं. या तू माका सांगणार? हा, अगो अख्ख्या गावात तुझ्या औशीचे नखरे माहिती असत सगळ्यांका. तुझ्या औशीची काय लायकी नाही या गावात फिरूची. नका बोलू असं. लयच पुळको हा ना औशीचो. मग जा तिच्या वांगडा जा. जावा दोघी जणी जावा. बापाशी उडी मारल्या ना थैसर जाऊन उडी मारा. जावा. थांब, ही घेऊन जा. भीक मागू कामाक येत. तीच लायकी आहे तुमची. जा. आऊस तसा पोर.
ही एवढी द्या. काय गो मी काय म्हणतोय हैसर येऊची हिम्मत कशी काय केलंस माका तर वाटता औशी सारखा घुसखोर असा ह्या पार तुम्ही असे काय बोलताय काय नाही तुझ्या औशीचे आरते गाता आता थांबा ताईनू ह्या काय असं ऐकणार आहेतला नाही ते का तर मी आता अरे सरिता चल निघायस ना सरिता. वाटेल लाग, निघायस ना सरिता थांब, ती लहान आहे. माधव दादा का ओरडतात या मी काय केलंय तू पत्र पाठवलंस आणि मी आले आई कुठे गेली आई आकेरी सॉरी. अहो दादा आकेरी आकेरी आ ई आपल्या घरी पण नव्हतीस ग तू या घरात राहायला आलीस ते कळवलंही नाहीस का आलीस तू या घरात ते घर आपलं होतं ना बाबांसोबत आपण त्या घरात राहिलो मग इथे का आलीस तू म्हणायचीस बाबा कुठेही गेले नाहीत या घरात आहेत आपल्या सोबत पण आता तू त्या घरात नाहीस म्हणजे आता बाबा सुद्धा नसतील ना तुझ्या सोबत आई तू आपल्या घरी जा इथे नको राहूस वाड्यातली माणसं वाईट आहेत मी वाड्यात गेले होते नाईक 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 एकदा सांगून कळणार नाही वाड्याच्या पायऱ्या चढून किती वर इलस नाईलाज आहे म्हणून आले मी आणि यासाठी तुम्ही जबाबदार आहात अशा किती जणांका मी हक्क वाटत फिरायचो हा? अण्णा नाईक
हक्क कसा मिळवायचा ना हे मला बरोबर ठाऊक आहे आणि तो मी मिळवणारच. या माणसांना त्यांची जागा नाही दाखवली तर नाव नाही लावणार मी. माझ्या मुलीचा अपमान केला, घराबाहेर हकललं तिला. यांचा राग माझ्यावर होता ना, मग तिला हे सगळं का बोलले? माझ्या दुःखांची जळ तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी तिला इथून लांब पाठवलं होतं. तर या लोकांनी तिच्या मनात माझ्याविषयी विष पेरलं. सोडणार नाही मी यांना. अहो पण जाता सर. खबरदार मागे आलास तर. बदल्याचं विस्त कोणी करायचा तर काय करायचा रे? अरे त्याच विस्तवाला विजवायचं म्हणून मी सुषमाला पत्र लिहून इथे बोलावून घेतलं. निदान ती इथे आली तर पाटणकर बाईंनी घेतलेला निर्णय तरी ती मागे गेला असं मला वाटलं होतं. झालं भलतच. माधवा तू सुषमा बोलून घेतलंस? हो. अरे अरे पण किती हा? अरे आता ह्या सगळा कसा निस्तरायचा आणि कोणी निस्तरायचा रे? तुका या घराचं उमर ओलांडूक द्यावचंय नाही मी. वच्ची काकूही मला म्हणाल्या तुझ्या आईची गावात फिरायची लायकी नाहीये. सपना बघतोस वाड्यात राहूची? अगं चेटकीन असस तू, चेटकीन. तुझी जगूची पण लायकी नाही. मला माहितीये हे सगळं अण्णांमुळे होत आहे. मला खरंच त्यांचा राग येतो. मला नाही आवडत ते. सोडा तिला, सोडा म्हणते ना. जीभ हसडून हातात देईन. सोडा तिला. मी पुन्हा एकदा बजावतेय तुला. या सगळ्यात माझ्या मुलीला ओढायचं नाही. तुझ्या नजरेत मी चुकीची असेन, पण मी असं का करतेय, कशासाठी करतेय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यायला ना तू माझ्यासाठी एवढी महत्वाची नाहीस. अगो माका नको सांगू. तू ह्या सगळ्या कित्या करतस ना तर अख्ख्या गावात माहिता. तुका वाड्यावर राज्य करूचा ना, होय ना? म्हणान बरोबर त्या अन्नाक जाळ्यात वडलंस आणि आता ह्या सगळ्या लुटूक बघतस. वच्ची आपण काय कमी नाही. अख्ख्या गावात आपल्या तालावर नाचवीत, स्वतःच्या घोवाक खपवल्यान आणि आता अन्नाच्या जीवावर मजा मारता. काय त्या अन्ना खूळ लागला ना तो हिच्या जाळ्यात अडकलो. वच्ची अरे तुम्ही काय तमाशो बघतास? जावा जावा आपापल्या घराकडे. बाय तू पण जा आपल्या घरात. काय झालं असत तर मी माफी मागते, पण वाद नकोत आता. जा निघ. तुका ठाऊक हा ना, माझ्या नंतर तुका शेवंता म्हणान हाक मारणारो तो पहिलो आणि शेवटचो. कुठे जात आपण? अण्णा 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 इथे काढलं अण्णा मला. शोभाग त्याच्या चुकींची शिक्षा गावली. म्हणजे आणि ही तुमची बर्बादी आहे ना, याला देखील अण्णाच जबाबदार आहेत. अण्णा
आचो काशीवर जीव होतो ता गप नाही बसला असता. माझो त्या वेळेस अन्नावर संशय होतो तो हैवानच आहो. त्याचो फायदो ही बया घेता ना आता. सगळाच कसा खोटा असत. आपला शोभा अचानक कसा गेला सांग. त्याका काय झालेला ता जिवंता ह्या काय हैसरच बसलेला. पाटणकर बाई खोटा बोलता हो. प्रश्न फक्त हा तो काशीच हो माझ्या. चल वच्ची चल. खय गप्रवान काय होणारा नाही. ज्याची तेका शिक्षा मिळाक होईल. खय जाऊचा. चल म्हटलंय ना तुका. चल चल. त्यांची तब्येत बिघडली, त्यांना घरी घेऊन जा. पण साहेब तुम्ही अडला कधी आत टाकणार सांगा. त्यांच्या विरोधात पुरावे सापडल्यानंतर आम्ही त्यांना आत टाकू. साहेब पुरावे सापडतील हो. शोभा विचारा. शोभा सांग त्यांका. सांग साहेबांका. हो चला चला निघा आता. साहेब ऐकून तरी घ्या हो. साहेब हो हो ते ऐकून घेतील. चला निघा कुठात मी. साहेब साहेब अडला तितके आत टाका. हो साहेब हो ऐकून चला घ्या. चला चला चला. साहेब शोभा चल गो बाय. हो चला चला तुम्ही. चल. काशी रे. काशी वैद्य रे का. काशी रे. चल चल. माझो काशी. हळू हळू बस बस व्हायचं. पाणी आणते. माझ्या पोरांका मारल्या. पाणी पिवायचं. काकी काय बोलता हो. हा आज खरा काय ता बाहेरला सोडते. इतके दिवस आम्ही समजत होता आमच्या काशीत लोकांनी मारल्याने. आम्ही समजत होता आमचा शोभा काहीतरी नाहीसा झाला, नाहीतर त्यांना काहीतरी आपल्या जीवाचा बरा वाईट करून घेतला. पण आज पाटणकर बाईन अंडाचो डाव उघडो केला रे. अन्नात मारल्यान. माझ्या पोरांका अन्नात मारलं. तुमच्या घरात झाला सगळा तुमच्या डोळ्यासमोर. जर पोलिसांका कळला ना तर माझ्या नकळत माझ्या डोक्यावर बसून शोभाचा प्रयत्न केलाय मी. जर पोलिसांका कळलं तर तर बहिणू चुकलास तुम्ही. होय अण्णांवर सोडूगूच्या नादात लय लय मोठी चूक केलास तुम्ही. पण माझं एक काम करशाल. मका न्याय वयो आबा. माझा मरण असा वाया नको जाऊ देऊस. काहीतरी कर आबा. मका न्याय वयो आबा. करशाल आबा. आबा मका न्याय वयो.
हो चाय पिऊन झाली असत तर पेलो आता ना. साठी आणि यो कोयतो गोळो चिरू साठी सांग बका कसो बदलो घेऊ सगळ्यांचो सांग. आबा अहो तुमच्या तोंडात बदल्याची भाषा शोभना नाही. मग हे काय करायचं? तुमच्या सर्वांची पूजा करायची काय की अजून पोरांच्या नावान हळहळत बसायचा? माझ्या सुनेकनी पोरात न्याय वळवा, न्याय मागतात ती. हिंदू अगो काय केलं लंडन? माझा विराट घेऊन मी लादत होतोय. वच्ची चुकला असत पण अण्णा सुद्धा काय धुतल्या तांदळासारखं लाया. सोड बका दत्ता, माझी दुश्मनी अण्णां वागणा हा तुमच्या वागणा नाही हा. दुश्मनी हा ना, मग ते आता संपूया. अण्णा बोलणार आहेस का? हळू कुणीतरी ऐकेल. अरे ऐकू दे, माझा कोणी काय वाकडा करू शकणार नाही. हा अरे आबाचा बापूस जरी वरना इलो ना तरी तो माका काय करू शकणार नाही. अण्णा हळू, काच लागेल. या घरातल्या पाण्याचा घोट कसो घेऊ मी? सांग बका हिंदू. या घराचा कधी भला नाही होऊचा. ज्या घर तू टिकवून बघतस ना हिंदू त्या टिकणार नाही. आबा आजपर्यंत या घरात मी अपशब्द काढलेले होते पण तुझ्या धुवामुळे आज काढूचे लागतात. या घर टिकणार नाही. शाप आवाजो या घरात, शाप शाप. काय करायचं हो आता आपण? काय करायचं हो? माझ्या घराचं संसाराचं उद्ध्वस्त झालो, संपलो सगळा संपलो. काय करायचं काय नाही राहुला. माझ्या संसाराची राख झाली हो. जळला माझं घर, माझा संसार सगळा संपला. सगळं संपलं हो, सगळं संपलं. चढता चढान दे.
तू बघून येतेस का काय झालंय ते? हा माधवा, जा होता ना तेचो त्रास दुसऱ्यांका होता, त्यांका काय त्रास होणार नाही, आणि समोरच्या त्रास होता ना तो त्यांका कळणार नाही. ते खंबीर असत, आणि मुख्य म्हणजे ते अन्ना नाही कसत. त्यांचा अहंकार मोठो असा. अरे जखमांवर उपचार सापडतील पण अहंकारावर नाही. घेतील ते स्वतःची काळजी. जळला राग झाली. माधवा काय या दत्ता, चल आपण जाऊन येऊया. आहे मी जाऊन येते. नाही रे, मी पण येते. अरे परक्याचं घर हा काय, आपलाच घर हा, आणि ता जळताना मी गप कशी बसू. चल चल चल. दत्त भाऊ जळला जळला, राग झाली या सगळ्याची. आबा वच्ची काकी आबा काही दिसले काय? नाही नाही सांग नाही. आबा वच्ची काकी, माझं घर जळला, माझा संसार जळालो, माझं घर, माझा संसार जळालो, माझा घर जळला, माझो संसार जळालो, माझो काशी दायसरच रावलो, माझो काशी दायसरच रावलो. हो माझा घर जळला. अण्णा नाही, माझं घर जाळलं, जळान गेला सगळा. किंमत कळूक होई माणसांची. नाती गोती भावकी सगळा वया रे. नाहीतर या सगळ्याचा काय फायदो. एक दिवस या वाड्याची पण राख होती. आहे चाय घेवा आणि आबांका शोधूक जावा. आबाक वच्ची घेऊन येवा. या घराचो अंश असत ते. खय असत ती बघा दोघा. वाईट रे वाईट. पायवाचे घे घे गो भाकरी खा. खा खा वाईट भाई आणि गस खा. सावधू माझी बाय. बरा वाटता बरा. काय अण्णा नाईक, आता
तुमच्या घरातल्यांनी भर बाजारात माझ्यावरती शेण फेकलं. काय केलं तुम्ही? शेण फेकणाऱ्याच्या घरावर शेकडो शेणे टाकून जाळून टाकले, राख केलंय. अण्णा म्हणजे तुका काय वाटला अण्णा नाही का प्रभात? हो अण्णा, केवढं करता हो तुम्ही माझ्यासाठी? हा, माझ्यासाठी लोकांना मारलं, घरातले दागिने माझ्यासाठी आणले, आणि आता काय घरही जाळलं. अण्णा एवढं सगळं करता ना माझ्यासाठी, मग माझ्याशी लग्न का करत नाही? लग्नाशिवाय सगळा मिळता हा ना, पण मान मिळत नाही ना. किती राग, तू कोणता? आधी लग्न. चला या पौर्णिमे यो चंद्राचो तुकडो कायमचो माझो वयात. खरंच अण्णा? वचन दिले. आता या गावात ना सगळ्यांची तोंड बंद होतील अण्णा. अण्णा मला खरंच खूप आनंद झालाय. आता हे लग्न घर होणार, सगळी तयारी करायला हवी. हो, पौर्णिमा जवळच आली आहे अण्णा. आता फार दिवस उरले नाही. आता दागिने लागतील, पैसे लागतील. तुम्ही काय हो, तुमची तयारी कराल, पण माझं काय? माझ्याकडे तर काहीच नाही. आता असंच राहणार का लग्न? अहो, गळ्यात दागिने हवे, खर्च होणार म्हणजे पैसेही लागतीलच ना अण्णा. हो ना? मी पण ना, मी का काळजी करतेय? आता जे तुमचे तेच माझं आहे की नाही अण्णा? होय. आणि तुम्ही आहातच ना माझ्यासोबत? ए पांडू, इकडे. नको, काम असत, दत्तभाऊ आरडतील. नाही ओरडणार. इकडे. तू आलास हे मी त्याला नाही सांगणार. ये. ना रडणार दत्तभाऊ, तुम्ही नाही सांगणार ना? दत्तभाऊ ना रडणार. मग लगीना ना, लगीना. मला सांग पांडू, काय बोलतोयस? डावळ्या या अशा बांधायच्या. बांध बघू. यो मुंडावळ्यो डोक्यात बांधायचो. हा ना असो. आता सगळीकडे जाऊन सांग की लग्न आहे म्हणून. लगीना. थांब, काय सांगशील? कुणाचं लग्न आहे? तमाका का माहित? जा. लगीना. हा लगीना. हा लगीना. कारण त्या शक्तीक माहिती असा, मी थंय पोचला असतंय तर इतक्या नुकसान झाला नसता. पण झाला ह्या वाईट झाला. त्या घरात आग लागली, पण त्याचे परिणाम हय भोगूचे लागतले. नायकांचाच सगळा असा. तुमचीच संपत्ती होती, तुमचीच वास्तू होती. काहीतरी उपाय करूचो लागत, नाही तर भारी पडात. काय करूचो लागत? सांगतय. पहिलो आधी दिव्यात तेल घाल, अगरबत्ती लाय, आणि नारळात हळदी कुंकुटे. नाही होतो. ह्या वास्तूत जी शक्ती असा ती गप्रवाची नाही. ती आपलो बळी घेतली. तो बळी आम्ही तेका दिला. तो तू मान्य करून घे. आणि हे तो सगळ्या तो नायकांका त्रास होता का म्हण. तुझो बळी घेऊन मागे फिर. आणि जा कोणी ह्या कृत्य केलेला असा ते का ह्या जागेवर परत आण. दत्ता. होय. अण्णा घरात जातस काय? घरात जाय तशी
तर तुझ्या मांगराकडसून जाऊ नको. हे बळी दिलेलो असा. अरे असे किती बळी घेतले मी, माका नाही कोणाची भीती. रघु, सावध व्हायला हवं. आपल्यावर मोठं संकट येणार आहे पौर्णिमेला. काय सांगतोस निल्या? तुम्हाला माझी आठवण येत नाही? आठवण येऊ तुझ्या समोरून काय जाऊक देतस? गो गो शेवंता, गो गो शेवंता. काय जातास? काय जातास? जमीन कोणाची असा? कोणाची असा जमीन? या सगळा माझा. अण्णा नाही ऐकायचा, मी एकटा मालक आहे. वय तुम्हाला कसस? वय मी मगे धरून राहू जमिनीक. हैसर पाय रोवून उभं राहू. बघ बघ माझे पाय. बघ आता अशी माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का? माझ्या शेवंताशी लग्न करूचा तू का? मगे आधी हायसून पाय काढ. काढ काढ पाय. अण्णा नाही का समी? घालू गोळ्यो घालू. अण्णा नाही का समी? आता आता शेवंता शेवंता घालू गोळ्यो घालू. शेवंता शेवंता शेवंता. हा घालू गोळ्यो घालू. बघायचंय मला. बघूया आनंद टिकलाय का ते. कणकर बाई अण्णांका कसला स्वैर सुतक नाया. अण्णा नाईक असं ते अण्णा नाईक असतील ते अण्णा नाईक, पण आता त्यांचं लग्न माझ्याशी होणार. त्यामुळे मी सांगेन ना तसंच वागावं लागेल त्यांना. पदराला बांधून फिरवणार आहे मी त्यांना. तुम्ही ऐकूचा नायच असाच ठरवलेला. आता काही झालं ना तरी अण्णा येस्तोवर मी इथून उठणार नाही. किंवा मी एक काम करते, मीच जाऊन शोधते त्यांना. नाही, कित्येक रात्री अण्णांची वाट बघत उपाशी राहिलीस, पण अण्णांनी एकदा तरी तुला विचारलं का तू जेवलीस का म्हणून? मग का केलंस असं? का उपाशी राहून कुठलाही प्रश्न सुटत नाही, उलट त्रास होतो, तोही आपल्याला. आहे, झोपलेल्या माणसाला आपल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला ना जाग करता येत नाही. खूप केलंस तू, पण आत्तापर्यंतचा तुझा त्यात फुकट गेलाय आणि त्याचा मला त्रास होतो आहे. खाली. अहो अण्णा सरळ चला. अशी घर इथे चला. चला अण्णा.
बाजूराव आता माहित आहे तू कोण असेल? काशी असस तू? अण्णा अण्णा तुम्ही चला घरी चला. येत होतो उशीर येईल वाटतं. पडले होते काहीतरी मग ये. ती बाया घेऊन येली त्यांका. सोडतो इशे. विषय धरून ठेवलं तरी काही फरक पडणार नाही. हा बरा. अरे आबा आणि बच्चूचो 2 दिवस झाले काय पत्तो नाही. हा आज तरी बघ काय असत ते कोणाकडे जातले रे. काय खात पित असतील काय कळणार नाही. आहे गावड्यांकडे कार्य असा ता करते आणि जाते. बरा तेव्हा सापडान दे रे बाबा. करतो तू काम. तुला हाय वाईस बसी. हाय बस बस. हा सावका मी बघतोय काय खाऊक मिळता का. हा तू आहे सर बसीत ना. हा हो काही जाऊ नको. हा हे बसा ना राव. मी बघतोय काय खाऊक मिळता का. भूक लागली. वाटता तू का. चालतो हो. ऐका तू चलाय ना यो जीव घेत आमचो. थांबा ऐका माझं. आमका जाऊन दे. आमका जाऊन दे. गप्रो दत्ता मागे येऊ नको. थैसरच राव. पच्ची काकी ऐक. मागे येऊ नको. धोंडो घालीन. मागे येऊ नको. थैसरच राव. धोंडो घालीन. आबा काय असते दोघा. आये अगे मांगराक आग लागली हे का आपण काय करतलो. पण त्यांचा विचार करण्याच्या नादात ना तू कधीतरी घर जाळून टाकशील. आता हायता काय ठेवलेलंस ना ता करापला. उद्या जर विचार करता करता दुसरा काहीतरी झाला तर काय करायचा. अगे त्यांची कर्मच तशी असत ती तिंका ह्याच वाटेकडे घेऊन जातली. अगो या घराची कर्म काय कमी असत काय. या घराचे वाशे तरी साबूत राहतील काय गो. तो वाईच पिऊक. कोण तुम्ही खसून इलेस. गावची भाव नाही आई आमची भाव असं. अगे काय झाला पाणी देऊ. आटणार नाही तुझ्या बावीतला पाणी. काय बघा तोंड चालता. जा नाही देत पाणी. अगो किडे पडतील तुझ्या तोंडात. बघा काय तोंड आईचं. हो पाण्याचा धर्म असता. हो आधी या बाईच्या जिभेत काय हाड हा काय बघा.
विचारणार नाही काय नाही, येतात पाणी बुचकळू टाकलाय पाण्यात हात. अगो थांबोची काय बोला नको, आपण बघूया दुसरीकडे. चल बघूया दुसरीकडे. आबा काय झाला? ओ यो आपल्या अन्नाकडे घेऊन जाईत. अण्णा जीव घेईत आपलो, एवढाच करूच राहुलेला त्याचा. ओगे बाय माझे, पाण्याच्या नावावर जीव घेईन मी तुझो. कोणाची शपथ घेऊ सांग मी तुका. आबा तू तरी समजव रे का. वच्छी अगो रघु सांगता ना एवढा. चल बघा. या बघ रघु, ह्या येळेत जर आमच्या वाईटावर उठलंस ना तर ह्योच दोंड तुझ्या डोक्यात घालीन. घाल बाई घाल. आजपर्यंत काय मी केलंय ना त्याचा प्रायश्चित्त घेऊची वेळ येली आई. ही संधी माझ्याकडून हिरावून घेऊ नको. चला चला आत या. या बसा. अरे बसा 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 बस. कोण नाही बसा. तो सरे चणे खाया, मी पाणी आटते. क्या ह्या काय आया? असे दिवस इले असत ना म्हणून सगळी जण आमचा फायदा घेतात. जाऊ दे आमका, जाता आम्ही. तुझा अगे असं काय करतस? हा आता रघु काकानं असं केलं म्हणून मी पण असं करणार आहे का तुमच्यासोबत? आबा काकूनू चला चला तुम्ही माझ्यासोबत. अहो असे बघताच काय माझ्याकडे? हा तुमका काशीची शपथ असा. चला बघू चला. चला मी काय एक ऐकणार नाही तुमचा. चला चल वची काकू. चल 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 येवा येवा. थांबा मी करते काय ते. थांबा. तांदूळ तर हत. या काम करते मी कुळदाचा पीठ घेऊन येते आणि 4 बटाटे आणते. जेवण करूया आणि खाऊया. हा अरे पण किती आहे एवढा चोट्या? आबा काकानू परत तुमचा ताच. तुम्ही बसाय सर. दिलंय मी. राग झाली गो सगळ्याची. वेळ निघून गेली हो आता. वेळ निघून नाही गेली. वेळ येली. वच्छी मी काय आता गप नाही राहणार. मी गप नाही बसणार वच्छी. या वाड्याची राख रांगोळी केलंय तर आबा नाईक नाव नाही सांगणार. तू किती आईला सर? वास्तू जा तुझी. जायसून जा. नाना हो नाना. बायो जायसून जा. नाना मी इंदू. कोण? अहो मी इंदू असय. या बघा
पाणी ठेवलेला हा आता हा शांत निवांत झोपा हा. मनात भलते सलते विचार येतात. डोळे बंद करून शांत झोप, बरा वाट. डोक्यात काय ना काय सुरू असल्यावर असाच होणार. झोप. ऐकलास? आबा आणि बच्ची काकी काय असतील? बघू, जे असतील ते जर नीट असू दे. तू झोप. कसला आवाज आहे हा वाड्यातून? दत्तभाऊ आग लागली या, जळता सगळा. माई या जळला. पाणी 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 टाका पाणी. आग लागली, पाणी घेऊन ये वर. दत्ता, अरे आग लागली. अरे देवा. बच्ची, तुझ्या सगळ्या इच्छा चालताना तुझ्या डोळ्याने बघ. काय हाताक लागूच नाही. बघ, अन्नाच्या आयुष्याची राख होता ना बघ. ती राख घे. बघ बघ बघ. सोड. तुझा पण घर चालीन. हा, सगळ्यांचा वाटोळा होईल. रवली, या वाड्यात कितीतरी जणांची मनं दुखावलेली असत, कितीतरी जीवांची हाय लागलेली असा वाड्यात. आता या सगळा निभावला हा, पण पुढे काय वाढवून ठेवलेला हा काय माहित. ज्यांच्या घराची राख झालेली हा ना, त्यांचे शाप लागलेले असत या वाड्यात. मग सकाळी उठल्यावर अण्णांच्या घराची बातमी कळली, म्हणून मग काळजी वाटली. ह्या सगळा. शांत बसायचं, कुणाला काही बोलायचं नाही. मी आहे ना. हा, म्हणून तर तुमच्याकडे गेले ना मी. हा, अण्णाचा राग शांत होत नाही तोपर्यंत त्याच्या समोर जाऊ नकोस. पण त्यांचा राग शांत तरी कधी होणार हो? हा, होईल. शिकारीला निघालेल्या वाघाच्या तोंडाला रक्त लागायला हवं ना रे.
अरे का घाबरतोस? माझ्यावर विश्वास नाही का? नाही हो, तुमच्यावर असा विश्वास माझो, पण तुम्ही त्या वाघाच्या तोंडात रगत लागीत बोललास ना म्हणून. सध्या वच्छे आणि आबा कुठे आहेत? नाही, माका नाही माहित. म्हणजे सकाळी मी त्यांना शोधूक गेलो होते, पण गावभर माका काही सापडले नाहीत होते. तुम्ही जरा तुमच्या परीन बघा ना, काही त्यांचा पत्तो लागता काय तो. हा मी काय नाही करू गो. मी काय करू? जीव वाचवलास माझं तुम्ही. तुला तुझ्या जीवाची किंमत मोजावी लागेल. म्हणजे हो? म्हणजे आजपासून मी सांगतो ते करायचं. मी सांगेल तसंच वागायचं. मंजूर असेल तर ठीक, नाहीतर वाघाच्या तोंडाला तुझं रक्त लागेल. नाही, तुम्ही सांगशात करेन मी. हा, अगदी इमानदारीन करेन. हा, मी नका करू.